श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवल या शुभ्रवस्त्रामृत या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। आपण आता अधिक मास महात्म्य ऐकतोय। आज 16वा अध्याय सुरू। श्री गणेशाय नमः। इंदिरामणे वैकुंठनाथा सच्चिदानंद रूपिया समर्था भवतापहारका भगवंता विश्वार्तिहर्ता हे सत वास्तव लोकोपकारार्थ तुझ लागे प्रश्निते यथार्थ अधिकमासे स्नानाधिकर्मार्थ जेता असमर्थ असती पे। लक्ष्मी भगवंताला पुरुषोत्तम महात्म्य विचारतात। आता लक्ष्मीला वास्तविक पाहता काही विचारायची आवश्यकता नाही, पण तरीही ती प्रश्न विचारते। कशासाठी? यास्तव लोक परोपकारार्थ तुझ लागी प्रश्न ते असतात। लोकाच्या कल्याणाच्या हेतूने मी तुम्हाला प्रश्न विचारतो। अधिक मासे स्नानाधिकर्मार्थ जे का असमर्थ असते पै। अधिक मासामध्ये जी नित्य कर्म सांगितली, पहाटे लवकर उठा, गंगेला स्नान करा, संगमावर स्नान करा, सरोवरावर स्नान करा, निर्झरावर स्नान करा, तडाग, सरोवर, विहिरी, तळी या ठिकाणी स्नान करा सांगितलं। आता ते एखाद्याला जमलं नाही, पहाटे लवकर उठायचं एखाद्याला जमलं नाही, मग त्याने काय करावं? त्याही शुभकर्मे करावे काही जे की जे आहे की जे कर्मे लवला आहे स्नानादी कर्माचे फल सर्व प्राप्त होईल निश्चय। सर्व कर्माचं फल प्राप्त होईल असं एखादं आहे का उपाय? आणि अंते सायुज्य मुक्ती लाभे जेणे सकळा निषेधी येते शुभकर्म दयाळा संप्रदी कृपा करून मत सांगे। ऐसे श्रीचे प्रश्न वाणे ऐकून बोले शारंग पाणी प्रिय लोकानुग्रह कारणी उत्तम प्रश्न केलासे। लक्ष्मी लोकाच्या कल्याणाच्या हेतूने तू प्रश्न विचारलास। कारण सगळ्यांच्या मनामध्ये असतं की हे आपण सगळं करावं, पण सर्वांना सर्वच जमेल असं नाही। तरी सकळ नारी नरांच्या ती प्रिय होय जेणेसाचे आणि सर्वदा सर्वदानाचे तैसेचे नेमाचे फल लाभे। आणि सर्व यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होय जेणे सकळ तैसेची जेणे दुरित मळ जाती समूळ लोपुनिया। सगळ्यांचं कल्याण होईल आणि
त्यांची पापं नाही छुटतील असं एखादं व्रत असेल तर सांगा. आणि सर्वदा अशक्तांसी भवतारक निशेसी त्यातून विशेष अधिक मासी सकळ फळांसी देतले. आणि जे अशक्त माणसं आहेत म्हणजे त्यांना एवढी दगदग जमत नाही. शरीर आता ह्या सर्व कर्माला असमर्थ झालेलं आहे. अशी काही माणसं असतील त्यांची इच्छा असेल कर्म करावं पण आता शरीर साथ देत नाही, मग त्यांनी काय करावं. अशक्तांसी भवतारक निशेसी त्यातून विशेष अधिक मासी सकळ फळांसी देतले. आता अशक्त म्हणजे दोन प्रकारचे अशक्त. एक म्हणजे शारीरिक दृष्टीने अशक्त झालेले आणि दुसरे अशक्त म्हणजे ज्यांच्याकडे धन नाही असे. कारण सगळं कर्म करायचं म्हटलं अंती दानधर्म करायच्या वेळेला पैशाचीच गरज लागणार आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यांना एखाद्या व्रताची संकल्पपूर्ती जमणार नाही, मग त्यांनी काय करावं. ते अशक्त आहेत त्या बाबतीत. त्यांनी काय करावं. अधिक मासाची 28 स्नानादी कर्मे करण्याविषयी शक्ती नसेल ज्या देही हरिनाम त्याही स्मरावे जपावे. पण त्यांनी काय करावं. त्यांनी देवाचं नाव घ्यावं. आता दीपदान करायचं म्हटलं तर तांब्याचा दिवा आणायला पाहिजे. धान्यदान करावं म्हटलं तरी धान्य आणायला पाहिजे. गोदान करायचं म्हटलं तरी गाय विकत आणली पाहिजे. भूमिदान करायची म्हटली तर ती विकत घेऊन आपल्याला देता आली पाहिजे किंवा आपल्याकडे जास्ती असायला पाहिजे. म्हणजे इतर सर्व कर्म करायला पैशाची आवश्यकता आहे म्हणजे संकल्पपूर्तीसाठी. आता हे ज्यांना परिस्थितीनुसार जमणार नाही मग त्याने काय करावं. किंवा परस्वाधीन असतात काही माणसं म्हणजे आता दुसरीकडेच नोकरीला आहेत, ते काय करतील. मग म्हणाले बिन पैशाचं एखादं व्रत सांगू का की ज्याला पैसा लागत नाही. हां म्हणा सांगा ना. जिथे पैसा लागत नाही असं व्रत करणं सोपं आहे ना. हां म्हणजे हां त्याच्यासाठी काय काय त्याला एकही पैसा लागत नाही. काय करावं त्याने. भगवंताचं नाम घ्यावं. खरचत नाही गठरी भजो रे भैया राम गोविंद हरी. खरचत नाही गठरी. आपल्या गाठोड्यातलं काही खर्च होत नाही. कशासाठी. नाम घ्यायला काय लागतं. देवाचं नाव घ्यायला पैसे लागत नाहीत. हरिनाम त्याही जपावे. कोणत्याही प्रकारे करून करावे भगवान नाम कीर्तना तेने सकळ सर्व काम परिपूर्ण होती जाण निश्चय. त्यांनी देवाचं नाव घ्यावं. कृष्ण कृष्णायसे सत जे कलियुगा माझी बोलत तया अयुते यज्ञाचे यथार्थ आणि कोटी तीर्थांचे फल लाभे. जे कृष्ण कृष्ण असं नामस्मरण करता येईल त्यांना 10,000 यज्ञाचं फळ लाभेल. कृष्णाचं नाव घ्यावं. कृष्णम वंदे जगद्गुरुम. तो जगाचा गुरु आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताचं नाम घ्यावं. कृष्ण कृष्ण ऐसे सतत जे कलियुगा माझे बोलत तया युते यज्ञाचे यथार्थ आणि कोटी तीर्थांचे फल लाभे. पूर्वया माझे जो नर शुची धार्मिक सावधान तर हरि कीर्तना करीस निरंतर तोचे सत्पुत्र जाणावा. लहानपणापासून तरुण वयापासून ज्याला भगवंताच्या नामाची गोडी लागली आहे त्याला सत्पुत्र म्हणतात. तो त्या कीर्तने पित्रा लागून सदा धात्री पुन्हा पुनरकापासून म्हणून वेदज्ञ महामुनी पुत्र त्याशीच बोलतात. मुलगा आपल्या सत्कर्माने आपल्या आई वडिलांचं नरकातलं काही जिणं असेल ते कमी करून टाकतो. पुन्हा नावाच्या नरकापासून जो वाचवतो त्याला पुत्र असं म्हटलेलं आहे. तो त्या कीर्तने पित्रा लागून सदा त्राही पुनर्नरकापासून तो आपल्या पित्रांचा उद्धार करतो. नातरी सुग्रीसी कुमार शताशा होती पुष्ट शरीर परिते नरक प्रिय थोर भूमी सवार सर्वही. नाहीतर डुकरीणीला पण पिल्लं होतात असं, पण ती सगळी चिखलामध्येच लुडबुडून राहतात.
नात्री सुक्री सुकुमार शतशा होती पुष्ट शरीर परिते नरक प्रिय थोर भूमीश भार सर्व हे. गोमती माझे स्नान करिता आणि मग कृष्णाचे नाम गात याच्या दिशी यमदूत न प्रवेशती कदापि. गोमती नदीला स्नान करावं, भगवान गोपाळकृष्णाचं स्मरण करावं, आणि जे नर यथाधिकार भगवद्गीता निरंतर पठते ऐकतीसाचार ते मुक्त होत निश्चय. आणि जे भगवंताची गीता ऐकतात त्यांचाही उद्धार होतो. गीतेचं सार काय सांगितलं? ज्याला 18 अध्याय वाचता येत नाही त्याला थोडक्यात सार सांगितलं गीतेतलं. काय गीतेतलं सार आहे? जो होता है भले के लिए होता है, जो हो रहा है भले के लिए हो रहा है, जो होगा वो भी भले के लिए ही होगा. परमेश्वराचा हेतू आपल्या कल्याणाचा असतो. त्याच्यामध्ये आपल्याला ते काय असतं, लगेचच्या लगेच फळ प्राप्त व्हायचं असतं. त्यामुळे आपल्याला तेवढा दम नसतो, धीर नसतो. काय म्हटलंय, क्या खाना, म्हणजे आम्ही सगळं काही खातो. म्हणजे हॉटेलात गेलं तर आम्ही अनेक प्रकारचे पदार्थ मागवतो आणि खातो. आम्हाला खायची आवड आहे. कधी हातगाडीवर खातो, कधी कुठं खातो. खायची आवड आहे ना आम्हाला. आम्ही नाना प्रकारचे पदार्थ खातो. ते म्हणले हे सगळं खा, पण एक गोष्ट खाता का तुम्ही? म्हणजे कोणती गोष्ट? क्या खाना तो दम खाना. काय खायचं आहे तर थोडासा धीर धरा. दम खाना म्हणजे थोडा का, सब्र का फल मीठा होता है. थोडा धीर धरला ना तर त्याचं फळ चांगले मिळतं. धीर धरी रे धीरा पोटी, असती मोठी फळे गोमटी. थोडासा धीर धरला पाहिजे. परमेश्वराच्या दरबारामध्ये देर है लेकिन अंधेर नाही. परमेश्वराच्या दरबारामध्ये थोडासा वेळ लागेल, पण त्याचं फळ मात्र नक्की मिळणार. जे नर यथाधिकार भगवद्गीता निरंतर पठती ऐकते साचार ते मुक्त होत निश्चय. आणि गीतेतलं सर्वात महत्त्वाचं तत्वज्ञान काय आहे? एका ओळीत सांगायचं म्हणजे गीतेचं सार एका ओळीत सांगा. काय सांगाल तुम्ही गीतेचं सार एका ओळीमध्ये? सर्वजण तुम्ही गीता पठण करणारी मंडळी आहे, मुखोद्गत गीतगा असणारी मंडळी आहे. त्या गीतेचं एका ओळीत सार सांगा असं जर सांगितलं तर तुम्ही कोणता श्लोक सांगाल? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, फळाची अपेक्षा धरू नकोस. ज्याला असं वाटतं की मला दुःखच होऊ नये. आता असं विचार करा की झाडाच्या फांद्या कापल्या तर काय होईल? काही दिवसांनी पुन्हा त्या फांद्या उगवतील. पण मुळापासून झाड कापलं तर मग उगवण्यास थांबून जाईल. तसं दुःखाचं मूळ काढून टाकलं पाहिजे. वरवरच्या फांद्या छाटून काय उपयोग आहे? ज्याला दुःखच होऊ नये असं वाटतं त्याने दुःखाचं मूळच उपटून टाकावं. मूळ काढून टाकले की दुःखच नाही आयुष्य. आता दुःखाचं मूळ काढून टाकायचं म्हणजे काय करायचं की पुन्हा आयुष्यात दुःखच नाही. दुःखाचं मूळच काढून टाकलं, दुःख कसं राहील? दुःखाचं मूळ कशात आहे? दुःखाचं मूळ अपेक्षेमध्ये आहे. मग ते आपल्या मुलाकडनं अपेक्षा असेल, आपल्या मुलीकडनं अपेक्षा असेल, आपल्या लेकीकडनं अपेक्षा असेल, जावयाकडनं अपेक्षा असेल, सुनेकडनं अपेक्षा असेल, आपल्या पतीकडनं आपली अपेक्षा असेल, आपल्या शेजार पाजारांकडनं आपली अपेक्षा असेल, आपल्या देशाकडून आपली काय अपेक्षा असेल, आपल्या धर्माकडून आपली काय अपेक्षा असेल. अपेक्षा आहे. ती अपेक्षा पूर्ण नाही झालं तर काय होतं? दुःख होतं. म्हणून असं म्हटलंय कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कुणाकडनं कसलीही अपेक्षा ठेवू नकोस. तू तुझं कर्तव्य कर्म करत राहा. अपेक्षेत दुःख आहे. ज्याला दुःखच असू नये असं वाटतं त्याने अपेक्षा सोडून द्यावी. आपलं सत्कर्म करत राहावं. जो दे उसका भी भला, ना दे उसका भी भला. आणि जे नर यथाधिकार भगवद्गीता निरंतर पठती ऐकते साचार ते मुक्त होत निश्चय. नीच योनी जन्मले असून जे मम भक्ती करती अनुदिनी ते सगळे यात्री होणी पवित्र जाण सिंधुजे. तर आपल्याला कुठल्या जातीमध्ये कुठं जन्म यावा हे काय आपल्या हातामध्ये नाही.
कुठल्याही जातीमध्ये कुठल्याही धर्मामध्ये आपल्याला जन्म मिळालेला असला तरी सुद्धा भगवंताला सगळीच लेकरं प्रिय आहेत. हा लाडका आणि तो दोडका असं देवाच्या मनामध्ये काही नसतं. विप्रकोळी उद्भव न जे का होती मद्भक्तीहीन ते म्लेच्छ स्वभाव पूर्ण अत्यंतहीन पवित्र. एखादा मनुष्य ब्राह्मणाच्या जाती जन्माला आला असेल, पण तो जर स्नान संध्या जप तप कर्म करत नसेल तर मग काय उपयोग आहे त्याचा? विप्रकोळी उद्भव न जे का होत मदभक्तीहीन ते म्लेच्छ स्वभावी पूर्ण अत्यंतहीन अपवित्र. देवाच्या दयेने तुम्हाला चांगला जन्म मिळाला आणि मग त्याचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीकरता करायला पाहिजे. विप्रकोळी उद्भव न जे का होते मदभक्तीहीन ते म्लेच्छ स्वभावी पूर्ण अत्यंतहीन अपवित्र. या कलियुगा माझारी मदभक्त जेथे वास करी तो यद्यपि कुदेश असला तरी पवित्र निर्धारी जाणजे. एखादं सामान्य खेडेगाव जरी असेल पण तिथं जर माझा भक्त आला तर त्या गावाचा उद्धार होऊन जातो. विचार करा, देहूचा उद्धार. आज तुकाराम महाराज तिथे आहेत म्हणून देहू गावचा उद्धार झाला, माऊली आहेत म्हणून आळंदीचा उद्धार झाला, शेगावला गजानन महाराज आहेत म्हणून त्या शेगावचा उद्धार झाला, गोंदवल्याला गोंदवलेकर महाराज आहेत म्हणून त्याचा उद्धार झाला, बेळगावला आमच्या कलावती माता आहेत म्हणून त्याचा उद्धार झाला, सज्जनगडला रामदास स्वामी आहेत त्या भागाचा उद्धार झाला. संत ज्या ठिकाणी राहतात त्याचा उद्धार होऊन जातो. मंगळवेढ्याला तर संतांची वांदी आलीच आहे. सुखोबा महाराज तिथे आहेत, दामाजी पंत तिथले आहेत, कान्होपात्रा तिथली आहे. या कलियुगा माझारी मदभक्त जेथे वास करे. या कलियुगामध्ये माझे भक्त ज्या ठिकाणी वास करतात तो यद्यपि कुदेश असला तरी पवित्र निर्धारी जाणीजे. संतांचे चरण लागले आपल्या गावाला की गावाचा उद्धार होऊन जातो. इंद्रिया कली सम चांग नाही नाहीच अन्य युग जेथे कीर्तने स्मरणेची सवेग पदाव्यंग लाभते. कलियुगामध्ये बघा, कृतयुगामध्ये देवाची प्राप्ती आहे ती सत्यवचनाने देवाची प्राप्ती, तपश्चर्येने देवाची प्राप्ती. त्रेतायुगामध्ये यज्ञयागादी कर्माने देवाची प्राप्ती, द्वापार युगामध्ये अर्चन भक्तीने देवाची प्राप्ती आहे आणि कलियुगामध्ये परमात्मा प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर काय करावं? नाम संकीर्तन साधन पैसोपे जडतील पापे जन्मांतरीची. नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. आपण नामस्मरण करत राहावं, परमात्मा आपल्या घरी चालत येईल. इंद्रिया कली समचांग नाही नाहीच अन्य युग जेथे कीर्तने स्मरणेची सवेग पदाव्यंग लाभते. स्त्री हत्यारी राजघातक विश्वासघाते के सर्वापहारक बालघाते ग्रामदाहक भ्रूणहाणी मातृगामी. सुरापी सुरनिंद गोगना मातृपितृहत्यारी कृतघ्न गुरुतल्पगामी मार्ग आणि इतर महापापिष्ट ते आणि अन्यही पापीजन श्रीराम हरे श्रीकृष्ण इत्यादी संकीर्तन करून मुक्त होती निश्चय. कितीही पापी असो त्यांनी रामाचं नाव घ्यावं, कृष्णाचं नाव घ्यावं किंवा पांडुरंग हरी त्याचं नाव घ्यावं. राम कृष्ण हरी. त्रेतायुगातला जो राम तोच द्वापार युगातला कृष्ण आणि तोच कलियुगातला पांडुरंग म्हणजे हरी.
म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जप काय सांगितलंय? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तोच आहे. पांडुरंग कोण आहे? हा पांडुरंग परमात्मा हा त्रेतायुगातला राम आहे, द्वापार युगातला कृष्ण आहे आणि कलियुगातला हरी आहे. श्रीराम हरी श्रीकृष्ण इत्यादी संकीर्तन करून मुक्त होती निशे. जरी ऋगादी चारी वेद वले परमश्रद्धेने अभ्यासले किंवा तयांचे प्रेम सगळे आख्यान किंवा व्याख्यान केले निरंतर, की धर्मशास्त्रादी चिंतिली, की योगशास्त्रे अभ्यासले, की ते सते सेतिहास पुराणे सगळी विवारली सर्व काळ. क्रोच्चांद्राणादी तबके नाना मंत्रांचे केले जप, की सप्तद्वीपादी भूदाने अमुक सर्व काळ चालविले. की केली गजाश्वरथ दाने, की देवालयादी प्रतिष्ठापने, की केली तीर्थक्षेत्रातील क्षेत्र तीर्थाटने, तरी ते काय उपयोग. सर्वेश्वर कृष्ण भगवान तया स्मृती जे अनुदिन, तै कलियुगे संपूर्ण साधिले जाण निश्चय. पुण्यप्राप्ती होते कशाने? ऋग्वेद आदी चारी वेदांचा अभ्यास केला तरी पुण्याची प्राप्ती होते. धर्मशास्त्राचा अभ्यास केला, चिंतन केलं, योगशास्त्राचा अभ्यास केला, सगळी इतिहास आणि पुराण यांचा अभ्यास केला, कृत चांद्रायणादी तप केलं, नाना मंत्रांचा जप केला, सप्तद्वीपादी पृथ्वीला प्रदक्षिणा घातली, भूदान केली, गजदान केलं, रथदान दिली, देवालयाची प्रतिष्ठापना केली, तीर्थक्षेत्री पर्यटन केलं. आता हे सगळं करायला बुद्धिमत्ता, शारीरिक स्वास्थ्य आणि आर्थिक बळ पाहिजे. पण नामस्मरणाला यातलं काही लागत नाही. सर्वेश्वर कृष्ण भगवान तया स्मृती जे अनुदिन, तै कलियुगी संपूर्ण साधिले जाण निश्चय. हे भगवंताचं नाम घेतात, त्यांनी हे सर्व साधलं. नामामध्ये सगळं आलं. हे कलियुग अत्यंत घोर सर्व दोषांचे घर, साचार परी या माझी भूमीवर एक गुण थोराय पे. येथे अन्य कर्मे न करता ही केवळ भगवत कीर्तनेच बाही, बंधमुक्त होऊन लवला आहे मोक्ष साधना पावते. या कलियुगाचं महत्त्व एवढं आहे की इतर कर्म न करता सुद्धा केवळ नामस्मरणाने मनुष्य नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. असं येथे अन्य कर्मे न करता ही केवळ भगवत कीर्तनेच बाहे, बंधमुक्त होऊन लवला आहे मोक्ष साधना पावते. यास्तव गुणज्ञ आर्य लोक कली लागी प्रशंसिती देख, येथे हरिकीर्तने निशंक स्वार्थस कळल लाभती. पद्मालय काय सांगू, काय वर्ण पारक इच्छे सांगतो वारंवार, कलियुगा माझी सादरता राखे दे. कलियुगा माझी जीवनसार हरिनामची कसे. तयाविणी तर कर्मे ही उत्तम गती नाहीच नाही, म्हणून सर्व ही सकाळी सर्वदा ही हरिनामची जपावे. सकळ धर्मानी वैवर्जित ऐसे कलिघोर अत्यंत या माझी जे हरिभक्त होत किंवा गात हरिनामे. आणि विशेष अधिक मासा भीतर श्रीकृष्णादी नामे सुंदर, जे स्वय स्मृती निरंतर किंवा स्मृती दुसऱ्यास. विष्णू सहस्त्रनाम म्हणावं, देवाचे नावं घ्यावी, स्वतः घ्यावीत आणि इतरांना नाम घ्यायला प्रेरणा द्यावी, प्रेरित करावं. ते ह्या जगी सर्व मनुष्यात कृतकृत्य आणि सौभाग्यवंत घोर कलियुगे तयाप्रत नच बाधीच कदापि. इंदिरे शिव आणि कृष्ण हे दोघेही एकच असते जाण, दोघातून कवणाचे हे भजन करता समान फलासे. विष्णूचं नाव घेतलं काय आणि शंकराचं नाव घेतलं काय, दोघं एकच आहेत. शंकर आणि विष्णू
दोघंही एकच आहे, दोघांमध्ये भिन्न भाव नाही. कधी मनामध्ये भिन्न भाव आला तर परमात्माच तो काढून टाकतो. जसं नामदेव महाराज विष्णूजी म्हणजे पांडुरंगाची उपासना करायचे, त्यांना कुठे पाठवले भगवंतानी? विसोबा खेचरांकडे. आणि विसोबा खेचराने दाखवलं की पृथ्वी अवघी लिंगाकार, जिथे जिथे पाय ठेवावा तिथे तिथे शिवलिंग आहे. पृथ्वी अवघी लिंगाकार, म्हणजे त्यांना शैव भक्तीची गोडी लावली. मी आणि शंकर वेगळा नाही असा भाव त्यांच्या मनामध्ये जागृत करून दिला. आणि नरहरी सोनाराच्या मनामध्ये शिवभक्ती होती, त्याला विष्णुभक्ती नव्हती. भगवंताने तीही युक्ती केली आणि त्यांना मी आणि शंकर वेगळा नाही हे दाखवलं पांडुरंगाच्या रूपामध्ये. मस्तकावरती भगवंताच्या शिवलिंग आहे. असा उभा भाग जो आहे इथं भस्म लावतात आणि खाली गंध लावतात. इंदिरे शिव आणि कृष्ण हे दोघेही एकच असती जाण, दोघातून कवणाचेही भजन करता समाधान, करिता समान फलासे. विष्णूचं नाव घ्या, शंकराचं नाव घ्या, दोन्ही एकच आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून शिव शिव की कृष्ण कृष्ण इत्यादी जे नामसंकीर्तन तेनेचे सर्व पापदहन होते तक्षण कलियुगे. जरी पुण्यकर्मे असती अनेक तरी ह्या घोर कलियुगे सुरेख संपूर्ण कर्माचे फलदायक भगवत कीर्तनाचे असे वै. सकळ पाप हरण्याविषयी हरिनामी जितकी शक्ती राही, तितके पाप करण्याविषयी पातके नाही समर्थ. सर्व शास्त्रांचा वारंवार विचार करता निघाले सारखी नारायणाची निरंतर ध्यावा गावा सपलिके. दुष्ट चित्ते हरिस्मरता बोहरी होय सर्व दुरिता, नेणून ही अग्निस्पर्शता जाळीच सर्वता जैसा. चुकून जरी देवाचं नाव मुखात आलं तरी माणसाचं कल्याण होऊन जातं. जसं अग्नीला चुकून जरी स्पर्श झाला तर तो चटका दिल्याशिवाय राहणार नाही, तसं देवाचं नाव चुकून जरी मुखात आलं. आणि देवाचं नाव आपल्या मुखात आवडून पूर्वी काय करायचे? आपल्या मुलांची नावं देवाच्या नावावरून ठेवायची. हरी नारायण, मुलाची नावं भगवंताच्या नावावरून ठेवायची. म्हणजे त्या मुलाला हाक मारायच्या निमित्ताने का होईना आपल्या मुखातनं देवाचं नाव निघावं असा हेतू त्यावेळेला होता. अजूनही आपल्या मुलांची नावं देवाची ठेवतात. सर्व शास्त्रांचा विचार, सर्व शास्त्रांचा वारंवार विचार करता निघाले सारखी नारायणाची निरंतर द्यावा गावा सकळीके. दुष्ट चित्ते हरी स्मरतात, जरी दुष्टाने भगवंताचं नाव घेतलं त्याचा उद्धार तो वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला. दुष्ट चित्ते हरी स्मरता बोहरी होय सर्व दुरिता, नेणून ही अग्निस्पर्शता जाळीच सर्वता जैसा पै. दुष्टाच्याही मनामध्ये सद्विचार निर्माण होतो. नारायण नाम सुंदर जो नर बोलिला ऐकवार, तेने शतकल्प निरंतर स्नान केले सर्व तीर्थे. ऐसी भगवन नामाची थोरी म्हणून हे मत प्रिय सुंदरी, शक्ता शक्ती कलिमाधारी नित्य हरिनामची जपावे. ज्याला शक्य आहे त्यांनी, शक्त असो का अशक्त असो, त्यांनी भगवंताच्या नामस्मरण करावे. नारायणाचं नाव घ्यावं. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भगवंताचं नाव घ्यावं. नारायण नाम सुंदर जो नर बोलिला ऐकवार, तेने शतकल्प निरंतर स्नान केले सर्व तीर्थी. ऐसी भगवन नामाची सुरी म्हणून हे मतप्रिय सुंदरी शक्ताशक्ती कलिमाजारी नित्य हरिनामची जपावे. आणि विशेष अधिक मासात भगवन नामेचे जपावे सर्व, तेने स्नानाधिकांचे फळे यथोक्त प्राप्त होय निश्चय. जे ह्या अधिक मासामध्ये भगवंताचं नामस्मरण करतात त्यांना स्नानादी सर्व कर्माचं फळ प्राप्त होतं. सर्व रूपी जो भगवान त्याप्रती जे मानव निरंतर स्मरते तया धर्म कामार्थ मुक्ती हस्तगत होती तात्काळ.
जे नामस्मरण करतात त्यांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या चारी पुरुषार्थ प्राप्त होतात. अधिक मास सामाजिक वार हरी ऐसाच केला उच्चार तेने मोक्षा जावयास तुला बांधली कमर जाणे ऐसा हरिनाम महिमा बला श्री विष्णू नेम लक्ष्मीच केला तो या कमळा पुनश्च येते लक्ष्मी म्हणे हो देवादिदेवा दया सागर श्री केशवा तुम्ही नाम मागवा मज उत्तम कथला तथापि पुन्हा काही किंचित दुजे तू सांगा माझं की जे अधिक मासी केल्याने समस्त केले ऐसे होईल पाहिजे. आता नाम महिमा मी ऐकला, पण दुसरं एखादं काही व्रत असेल तर सांगा, कारण ऐकावं असं मला फार वाटतंय आणि आपल्या मधुरवाणीने माझ्या मनाचं समाधान होत आहे. विष्णू म्हणे क्षीरोदन नंदिनी तू सर्वदा आनंददायिनी आणि सर्व अनुग्रहकारिणी दया दृष्टी आहेस. तरी जे सर्वतपात निर्मळा श्रेष्ठ अव्यय तपस्वज्वळ यदाचरणे नरसकळ पापा तात्काळ नाशिते आणि सर्व धर्माचे फळ पाहुणा अव्यय पदा जाती जयाना ते तुझं लोकानुग्रहार्थ पूर्ण सांगतोय के सुंदरी कमाला वंडा माधारी अन्नची श्रेष्ठ निर्धारी सकळ प्राण्यांचे प्राणधारी अन्नचे असे केवळ. सर्वात महत्वाचं दान कुठलं असेल तर अन्नदान. का आपलं शरीर हे अन्नमय शरीर आहे. याला जर अन्न मिळालं नाही तर मनुष्य मरून जाईल. अन्नान्न दशेने माणसं मरून जातात. म्हणून शरीर पोषणासाठी आवश्यक काय का अन्न आहे. म्हणून सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान कुठलं आहे? अन्नदान. अगस्त्य ऋषींना रामचंद्राने प्रश्न विचारला. अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये एकदा राम आले होते. तेव्हा अगस्त्य ऋषींनी रामाला एक कंकण दिलं. रामाने ते कंकण पाहिलं आणि अगस्त्य ऋषींना प्रश्न विचारला की महाराज हे कंकण जे तुम्ही मला देताय हे स्वर्गातलं आहे, तुम्हाला कसं प्राप्त झालं? तेव्हा अगस्त्य ऋषी म्हणतात की मांधाता नावाचा राजा होता, त्याचा उद्धार मी केला आणि त्यामुळे त्यांनी गुरुपौर्णिमेला मला हे सुवर्ण कंकण दिलेलं आहे. रत्नजडित कंकण मला दिलेलं आहे. सर्व प्रकारच्या चिंता हरण करणारं हे रत्न आहे. रामा हे तुझ्याकडे राहू दे. म्हणून अगस्त्य ऋषींनी रामाला दिलं. आणि मग रामाने अगस्त्य ऋषींना काही प्रश्न विचारले. काय प्रश्न विचारला अगस्त्य ऋषींना? की सर्व दैवतामध्ये 33 कोटी देव आहेत. अनेक प्रकारचे देव आहेत. मग या सगळ्या दैवतामध्ये श्रेष्ठ दैवत कुठलं आहे? सद्गुरु एक दैवत. अगस्त्य ऋषी म्हणतात की आपले जे गुरु आहेत ते सर्वात श्रेष्ठ आहेत. का? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु आहे ब्रह्मा विष्णू महेश ही तत्व त्या गुरुस्थानी आहे. आणि म्हणून मग गजानन महाराज असो, गोंदवलेकर महाराज असो, रामदास स्वामी असो, ज्यांना आपण गुरु मानतोय, सद्गुरु सारखं दैवत दुसरं कुठलं नाही म्हणाले. गुरु हेच दैवत. गुरु गोविंद दोनो खडे किनके लागू पाय बलिहारी गुरु आपकी जो गोविंद देवदी. एका शिष्याला परमात्मा प्रसन्न झाला. आता समोर परमात्मा पण आहे आणि गुरु पण आहे. आता शिष्याने आधी पाया कोणाच्या पाडायचा? परमात्मा समोर उभा आहे आणि गुरु पण आहे बाजूला. शिष्याने जाऊन आधी गुरुच्या पाया पडला आणि मग परमात्म्याच्या पाया पडला. तेव्हा परमात्म्याने त्याला विचारलं, अरे तू आधी माझ्या पाया पडायच्या आधी गुरुच्या पाया का पडला? तो म्हणाला, गुरुची माझ्यावर कृपा झाली म्हणून तुमचं दर्शन झालं. जर माझ्यावर गुरुची कृपा झाली नसती तर आपण कसं दर्शन दिलं असतं? गुरु गोविंद दोनो खडे किनके लागू पाव.
बलिहारी गुरु आपकी जो गोविंदरी होई. आपण मला परमात्माचं स्वरूप दर्शन दिले, आपण मला गुरुच्या कृपेने हे प्राप्त झालेलं आहे. म्हणून मी आधी गुरुंना वंदन करतो. ज्या संगतीनेच विराग झाला मनोदरीचा जडभास गेला. साक्षात परात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. सगळ्यात श्रेष्ठ काय विचारलं. अगस्त्य ऋषींचा संवाद चाललाय रामाचा आणि अगस्त्य. बरं म्हणाले, सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान कुठलं आहे? अगस्त्य ऋषीने रामाला सांगितलं, अन्नदानासारखे दान तुझे नसे राघवा. अन्नदानासारखं दुसरं दान नाही. लेने को हरिनाम, काही घ्यायचंच असेल तर देवाचं नाव घ्या. काही द्यायचं आहे आम्हाला म्हणाले. काय घ्यायचं आहे असा प्रश्न आहे पहिला. काय घ्यावं माणसाने? लेने को हरिनाम, काही घ्यायचंच आहे तर देवाचं नाव घे. नाही म्हणाले मला काहीतरी द्यायचं आहे. काय द्यावं? देने को अन्नदान. म्हणाले मला तरुण जायचंय. काय करावं? तरणे को लीनता, तुझ्या अंगामध्ये नम्रपणा आला की तू उद्धरून जाशील. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ज्याच्या मनामध्ये अत्यंत नम्रभाव निर्माण झालाय, सगळे श्रेष्ठ आहे आणि मी कनिष्ठ आहे. बघा जनरली कसं असतं, सगळे आणि मी एकटा श्रेष्ठ असं असतं. पण परमार्थात तसं चालत नाही. परमार्थात म्हणतात सगळे श्रेष्ठ आहेत, मी सामान्य आहे. अशी भावना निर्माण व्हावी लागते, तेव्हा देव भेटतो. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. बरं म्हणाले तरुण जायला काय? तरणे को लीनता, नम्रपणा पाहिजे तर तरुण जा. नाही म्हणाले नरकात जायचं असेल तर डुबणे को अभिमान. अहंकार मनामध्ये निर्माण झाला की नरकालाच जावं लागतं, दुसरीकडे दुसरी जागाच नाही. म्हणूनच संत म्हणतात की देवा आम्हाला अहंकार होऊ देऊ नकोस. अहंकाराची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. कुणालाही अहंकार होऊ नये, कारण अहंकार झाला तर देवा तू दूर जाशील. म्हणून अगस्त्य ऋषींचा आणि रामाचा संवाद चाललाय. काय म्हणतात? सर्वात श्रेष्ठ दान कोणतं? अन्नदानासारखे दान तुझे नसे राघवा. पुन्हा रामाने अगस्त्य ऋषींना प्रश्न विचारलाय की म्हणाले माणसाच्या भाग्याचा उदय झाला हे कसं समजायचं? आपला भाग्योदय झाला कसं समजायचं? म्हणाले आपल्याला मोठा 10-20 हजार स्क्वेअर फूटचा ब्लॉक मिळाला म्हणजे देवाची कृपा झाली समजायचं का? भाग्याचा उदय झालाय समजायचं का? मोठी कोट्यावधी रुपयाची गाडी दारात उभी आहे म्हणजे भाग्य उदय झाला म्हणून समजायचं का? मोठी सत्ता आहे, मोठं आरोग्य आहे, मोठं सगळं आहे असं प्राप्त झालं म्हणजे भाग्याचा उदय झाला असं समजायचं का? अगस्त्य ऋषी म्हणतात रामा त्याला भाग्य म्हणत नाही, ते ऐश्वर्य आहे. भाग्य वेगळं आणि ऐश्वर्य वेगळं. ते ऐश्वर्याचं प्रतीक आहे, भाग्य कशाला म्हणावं? अगस्त्य ऋषी रामा सांगतात, रामाचा प्रश्न आहे अगस्त्य ऋषीने काय म्हणलंय की आमचा भाग्योदय झाला हे आम्ही कधी समजावं? वैराग्य ते भाग्यनिश्चय. माणसाच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं की भाग्य निर्माण झालं म्हणून समजायचं आहे. आज समाधान. अशी ज्या वेळेला माणसाची वृत्ती होते ना की त्याची लालसा संपून जाते. ठीक आहे, जे मिळालं ना भगवंताच्या कृपेने त्यात मी आनंदी आहे. नाहीतर कोट्यावधी रुपये मिळाले तरी माणसाला समाधान प्राप्त होत नाही. अन्नी राहते लोक सकळ अन्नचे सर्वांचे वीर्य बळ, संपूर्ण देवतामय सोजवळ अन्नचे निर्मळ त्रिशुद्धी. अन्न सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. अन्नामुळे काय होतं? अन्नामुळे शरीरामध्ये ओज निर्माण होतं.
शक्ती निर्माण होते. अन्नचे सर्वांचे वीर्य बळ संपूर्ण देवतामय सोज्वळ अन्नचे निर्मळ त्रिशुद्धे. ते अन्नदान दिले जेणे जगी काय न केले त्याने जप तप योग अनुष्ठाने सर्वही केली जाणे. ज्याने अन्नदान दिलेलं आहे त्याला जपाचं फळ, तपाचं फळ, योगाचं फळ, अनुष्ठानाचं फळ प्राप्त होतं. गुणी दरिद्री किंवा क्षुधित या कोणासही जो अन्न देतं त्याने आत्मसुख भोग सिद्धत केली यथार्थ सर्व कर्मे. गुणी माणसाला अन्नदान करावं. पंढरपूरला अशी पद्धत काय 4 महिने विद्यार्थी पंढरपूरला शिकायला येऊन राहतात. काय कीर्तन, प्रवचन, पुराण शिकायला पंढरपूरला येऊन राहतात. अनेकांचे त्या ठिकाणी मठ आहेत, त्या ठिकाणी हे विनामूल्य शिकवलं जातं. आणि सगळे विद्यार्थी हे सगळं शिकून घेतात 4 महिने. मग त्यांची जेवणाची व्यवस्था काय? तर पूर्वीच्या काळी आमच्या लहानपणी आम्हाला आठवत आहे की पंढरपूरला प्रत्येक घरामध्ये देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर अशी चवडच्या चवड भरून ठेवलेली असायची. कशासाठी? अन्नाची माधुकरी देण्यासाठी. एका ताटामध्ये असं एकावर एक असं अन्न रचलेलं असायचं. माधुकरी म्हणून दारात आवाज आला की त्यातले नेऊन द्यायचं त्यांना. आपण त्या मुलांवरती उपकार करतो ही भावना नव्हती. ही मुलं शिकायला आली, ती मुलं ज्ञानसंपन्न व्हावीत म्हणून ती भिक्षा आहे. म्हणजे झाल्यानंतर मुलगा पहिल्यांदा भिक्षा मागतो आणि मग आई त्याला भिक्षा घालताना म्हणते की बाळ मी तुला कशासाठी भिक्षा घालू? सांग बरं, या भिक्षेचं तू काय करणार आहेस? मुलगा सांगतो आईला, आई या भिक्षे करून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पठिता भवेत. आई तू जी मला भिक्षा घालते या भिक्षेच्या योगाने मी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांचा अभ्यास करीन. पहिली भिक्षा आईची, मग बाकीचे आपले नातेवाईक भिक्षा घालतात. आणि म्हणून ती पहिली भिक्षा आहे ती सुवर्णाची भिक्षा आई घालते. आता सुवर्णाची भिक्षा घालणं शक्य नाही. मग काय करतो आपण? त्या पळीलाच गळ्यातली एखादी चेन घालायची आणि मग त्याच्यातनं काय असेल ते वाढत जायचं. म्हणजे सुवर्ण भिक्षा घातली असं एक संकल्पना आहे त्याच्या मागची. पूर्वी सुवर्ण भिक्षा घालत होते. का? की हे पैसे राहू दे तुझ्याजवळ, जा विद्या. कारण तर काही तिथं राहत नव्हता, गुरुगृहात जायचा, लांब जायचा. काय म्हणायचा? या विद्ये करून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पठिता भवे. यासाठी आई मला भिक्षा दे. म्हणून भिक्षा कुणाला घालावी? गुणी माणसाला. म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थी शिकत आहेत त्या ठिकाणी आपले काही डोनेशन द्यायचं असेल तर द्यावं, कारण ते विद्यार्थी तयार होतात. गुणी दरिद्री आहे त्याला अन्नदान द्यावं. तिथे त्या विद्यार्थ्यांच्या अन्नदानासाठी देणगी द्यावी. कुठं गरीब माणूस आहे त्याला अन्नदान करावं, दरिद्री माणूस आहे त्याला अन्नदान करावं. आणि ते कसं चांगलं अन्नदान करायचं. म्हणजे शिळपाकं घालायचं असं नाही, त्याला अन्नदान म्हणत नाही. ते तुम्ही देता ते ठीक आहे, ते भगवंताला जाऊन पोचतं. पण खरं द्यायचं आहे ते काय आहे? अन्नदान म्हणजे चांगले पदार्थ लोकाला देणं, याला अन्नदान. गुणी दरिद्री किंवा क्षुधित, गुणी माणसाला द्यावं, दरिद्री माणसाला द्यावं अन्न. किंवा कोणी भुकेलेला आहे त्याला अन्न द्यावं. गुणी दरिद्री किंवा क्षुधित या कोणाशी जो अन्न देतं त्याने आत्मसुख भोग सिद्ध्यर्थ केली यथार्थ सर्व कर्मे, असं म्हटलंय. इतर गोष्टी देताना पात्र अपात्र गोष्टीचा विचार करावा लागतो. म्हणजे एखाद्याला जर आपण जमीन दान द्यायची म्हटलं तर तो त्या जमिनीचा उपयोग चांगला करणार आहे का नाही, मग त्याला जमीन दान द्यायची. एखाद्याला तुम्ही द्रव्यदान देणार असाल, या पैशाचा उपयोग तो चांगला करतोय का मनुष्य, त्याला द्रव्यदान द्यावं. मग द्रव्यदान वस्तुदान पात्रदान करताना पात्र आणि अपात्र याचा विचार करावा लागतो की त्या आपण देतो त्याचा विनियोग काय करणार आहे. पण अन्नदान करताना पात्र अपात्र याचा विचार करायचा नाही.
अन्नाला सगळे अधिकारी आहेत, कुणी असो, त्याला अन्नाला नाही म्हणायचं नाही. गुणी दरिद्री किंवा क्षुदित या कोणासही जो अन्न देत तेणे आत्मसुख भोग सिद्धार्थ. म्हणून तर अन्नछत्र घालतात लोक. आपण एवढ्या माणसाला जेवायला घालू शकत नाही, पण जिथं अन्नदान चालू आहे तिथं आपण द्यावं. म्हणजे ते कुणाच्या न कुणाच्या मुखात जाणार. गुणी दरिद्री किंवा क्षुदित या कोणाशी जो अन्न देत तेणे आत्मसुख भोग या सिद्धार्थ केली यथार्थ सर्व कर्म. जेणे निष्कामत्वे बहिले यत्किंचित अन्नदान केले तेणे संसार सगळे त्यागून घेतले मोक्षोदय. हा, हे अन्नदान करताना सुद्धा निष्काम भावनेने करावं. म्हणजे आपण दान देताना मी या माणसावर उपकार करतोय. आता बघा, त्याला का महिनाभर धान्य आणावं लागणार नाही, जसं काय आपण उपकार करतोय असं देऊन काय उपयोग आहे. म्हणजे धान्यदान करताना सुद्धा उपकाराची भावना असू नये, निष्काम भावनेने दान करावं. निष्कामत्वे जेणे निष्कामत्वे बहिले यत्किंचित अन्नदान केले तेणे संसार दुःख सगळे त्यागून घेतले मोक्षोदय. किती द्यावं? यथानुशक्ती. लोकांनी किती दिले हे पाहून आपण दान धर्म करू नये. त्याला भगवंताने ऐश्वर्य दिले, त्यांनी त्याच्याप्रमाणे दान धर्म केला असेल. आपण कुणाची स्पर्धा करायला जाऊ नये. आपल्याला नेहमी खुलभर दुधाची गोष्ट लक्षात ठेवावी. घरामध्ये सगळ्यांची पोटं भरून जर शिल्लक राहिलं तर त्यातनं करायचं. लोकांच्या तोंडचा घास काढून परमार्थ करायचा नाही आहे. जेणे निष्कामत्वे वहिले यत्किंचित अन्नदान केले तेणे संसारी दुःख सगळे त्यागून घेतले मोक्षपद. किंवा सकामत्वे यत्किंचित अन्नदान कोणी करीत तरी सर्व कर्माचे फळ त्याप्रत हस्तगत होय निश्चय. आता एखाद्याला निष्काम भावनेने करता येत नाही, ठीक आहे, त्याचा भाव आहे, त्यांनी सकाम भावनेने केलं, आपल्याला पुण्य प्राप्त व्हावं या हेतूने केलं तरी चांगली गोष्ट. ऐसे अन्नदानाचे महिमान म्हणून ते की नित्य की जे दाना अनेक अधिक मासे संपूर्ण उपवास व्रत करावे. बाकीची जी दानं आहे ती पर्व काळामध्ये करायची दान आहे. पण अन्नदान 12 महिने अन्नदान करू शकतात. नित्य की जे दाणं आणि अधिक मास संपूर्ण उपवास व्रत करावे. प्राणप्रिय अधिक मासात जे करते उपवास व्रत तयाचे मोक्षादी सर्व मनोरथ पूर्ण होत आणि येणारे. आता उपवास करायला सांगितलं. असा विचार करा, एका माणसाने 1 दिवस उपवास केला तर तेवढं अन्न त्याचं शिल्लक राहील. असा त्यांनी महिन्यातनं 4 दिवस उपवास केला तर 4 दिवसाचं अन्न त्याचं शिल्लक राहिलं. अशी समजा 1000 माणसं एका दिवशी उपवास करतायत तर 1000 माणसाचं अन्न त्या दिवशी शिल्लक राहिलं. कुणी त्याच्या घरातच शिल्लक राहिलं. म्हणजे ते वाया गेले का? वाया गेलं नाही, तर शिल्लक राहिलंय, वाया गेलं नाही असं आहे. म्हणून ते उपवासाचं एक आरोग्य म्हणून तर आपल्याला त्याचं फळ आहेच, पण दुसरं म्हणजे अन्नाची नासाडी पण होत नाही. आरोग्यही चांगलं राहतं आणि अन्नाची नासाडी होत नाही. प्राणप्रिय अधिक मासात जे करते उपवास व्रत त्यांचे मोक्षादी सर्व पूर्ण होतं निर्धारे. सर्व मासोपवास अथवा एक पक्षोपवास करावा की षडरात्र त्रिरात्र किंवा एकांत उपवास केले. महिनाभर उपवास करावा. ज्याला जमत नाही त्यांनी 15 दिवस करावा, ज्याला जमत नाही त्यांनी 6 दिवस करावा, ज्याला जमत नाही त्यांनी 3 दिवस करावा. नाहीतर 1 दिवस तरी एका वेळचं जेवावं, एक वेळ जेवू नये. अथवा एक तरी उपोषणा अधिक मासे करावे. जाणं जैसे दयाच्या शक्तीचे मान तैसे त्याने आचरावे. ज्याला जशी शक्ती आहे तसं त्याने आचरण करावं. काय असं, आपल्या शरीरामध्ये शक्ती असताना आपण नाना प्रकारचे उपवास धारण करतो, म्हणजे व्रत घेतो. पण पुढे पुढे शारीरिक शक्ती कमी होत जाते आणि आपल्याला तेवढे उपवास शरीराच्या मानाने झेपत नाही. मग डॉक्टर आपल्याला सांगतात आता उपवास बंद करा. डॉक्टरांनी सांगितल्यानंतर उपवास बंद करायचे. डॉक्टर कोण आहे? वैद्यो नारायणो हरिही.
डॉक्टर म्हणजे वैद्य, नारायण आहे, तो परमात्म्याचं स्वरूप आहे, धन्वंतरी येतो. हां, तेव्हा त्यांनी जर आपल्या आरोग्यासाठी आपल्याला सांगितलं असेल की आता तुम्ही उपवास आता बंद करा, तुमच्या तब्येतीला आता हे झेपत नाहीत, तर डॉक्टर म्हणजे धन्वंतरी असं समजून आपण ते उपवास बंद करावे. बघा, आपण उपवास करताना काय संकल्प केला आहे की देवा मी हे व्रत धारण करते, म्हणजे उपवास सोमवारचा असो, कांठीण संकटी चतुर्थी असेल. आता कुणी संकल्प केला? आपणच. आता आजपासून मी करणार नाही उपवास, हे कोणी ठरवलंय? आपणच. म्हणजे संकल्प करणारे हे आपण आणि केलेला संकल्प आता आजपासून थांबवतोय असं म्हणणारे सुद्धा आपण. आणि म्हणून आपल्या मनानेच आपण सुरुवात करतो आणि मनानेच थांबवतो. त्याच्यामध्ये देवाला राग येत नाही, देव असं विचारत नाही का रे बाबा इतके दिवस करत होता आता का थांबवलं आहे असं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपले उपवास हे आपल्या आरोग्यासाठी आहेत, एवढं मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. अथवा नर नारी की कुमारी की वृद्ध अथवा असला ज्वरी दलित अधिक मासावित एक उपवास कीचे, कुणी असो, निदान अधिक मासामध्ये एक दिवस तरी उपवास करावा. आणि विशेष तो विद्वान तर सर्व कर्मे त्यागून अधिक मासे उपवासाचरणी सदा सादरता राखील. येथे एकही उपवास करता यह परत्रे होय धन्यता. याच विषयी पुरातन कथा एक तुझं सांगतो. एक तुझा आता सांगतो. पूर्वी नर्मदा नदी तीरी महिष्मती नाम नगरी तापसी नामे अति सुंदरी ब्राह्मणी एक वसत असे. महिष्मती नदीच्या तीरारी एक तपस्वी होती, ब्राह्मणी होती, तपस्वी होती. ती तपस्या आदिवारा परायण सर्वदा करी सदाचरणाने अधिक मासे उपोषण नित्य नेहमी चालवीत असे. ती सखी काम करणारी कोणी एक होती शूद्रनारी. ती दैवे होऊन कुष्ठशरी मरणोन्मुख झाली. ही तपस्वी ब्राह्मणी महिष्मती नावाच्या नगरामध्ये राहत होती. तिची दासी होती, तिला कुष्ठरोग झाला. तै तापसी प्रति हस्त जोडून म्हणे हे मम प्रिय साजणी मी तो आता मृत्यू लागून स्वाधीन जाण झाले असे. परिजन्मतः आजपर्यंत पुण्यकर्म नाचरले किंचित म्हणून पुढे मग दुःख बहुत भोगणे प्राप्त होईल. पण तरी सखे तू स्वकृतातून मग किंचित पुण्य दे मज लागून जेणे मी उत्तम सुख भोगून भवाब्दीतून पार पडे. मग ती दासी तिला सांगते की हे तू सत्कर्म केलेलेस त्यातलं थोडंसं मला दे. तुझं वाचून ये समय मज तारणार कोणी नाही. ऐकोनी तापसी हृदय करुणापूर्ण झाली. आणि पूर्वी जे मलवासात केले होते उपवास त्यातून एकोपवासाचे समस्त फलत सैर पिले. आणि मग तिने जे आत्तापर्यंत उपवास केले होते त्यातलं एका महिन्याचं पुण्य तिला दिलं. संकल्प करून तात्कालिकात यायच्या हस्ते सोडले उदक तो स्वर्गातून अलौकिक विमान तेथे उतरले. तिने आपला एक महिन्याचा जे काही उपवास केला होता त्याचं फळ तिच्या हातावरती पाण्याने सोडलं आणि संकल्प सोडून तिला ते पुण्य समर्पण केलं. मार्तंडाहून दैदिप्यमान विमानाचा प्रकाश घन नाना दिव्य भोग परिपूर्ण माझे अत्यंत विराजते. वृक्षादी दिवांगना ग माझी करते नृत्य गायना. मग तया विमाने ती शूद्रांगना आरूढली. तात्काळ तेथे बहुकालपर्यंत भोग भोगून असंख्यात पुनश्च मेदिनी वाराणसीत काशीश्वर सुद्धा जन्मली. स्वर्गातले सर्व भोग तिने भोगले आणि नंतर काशीमध्ये ती देवी म्हणून मान्यता पावली. तेथे सुखभोगून या पार देहांती पावी कैलासपुर. तेथे पुढे ती लोकानुग्रहार्थ सत्वर देवता सुंदर झाली. हिचे नाव चंद्रेश्वरी. ती देवता झाली, तिचं नाव चंद्रेश्वरी. ती अजूनही काशीला आहे. हिचे नाम चंद्रेश्वरी. ती अद्याप आहे काशीपुरी. विविध जन नानोपचारी सतत ती ते पूजनास असो प्रिय. काय सांगू विशेष अधिक मासेचा एक उपवास तयाचे फळ त्या शूद्रीस ब्राह्मणी असती मिळाले. तेने ते स्वर्ग भोगून दिव्य देवत्व देवता तो हे पाहुणे. हा चंद्रार्क काशीभोवनी वसत आहे आनंदी आहे. अधिक मासाचा कोण पावेल तयाचे सीमा. तेथे येथे शूद्रही करतील व्रतोत्तमा तरी गती उत्तम पावेल जैसी ती दासी शूद्रिया सोनी देवता झाली उमे आणि तैसाचे शूद्र या व्रताचे निशुल्पाणी होईल जमा होईल. यास्तव प्रिय क्षीरोदनंदिनी शुभेच्छू मनुष्यमात्राने अधिक मासावाची दाने एकोपवास करावा. एवं प्रकारे उपवास व्रत करता झाला व कथिता झाला. वैकुंठनाथ ते ऐकून लक्ष्मी त्या व्रत पुनरुपी प्रश्नती झाली. ती
प्रश्नोत्तर कथा पावन पुढच्या प्रसंगी वर्णी जेल पूर्ण तरी श्रोते स्वांतकरण सावधान रखे तिसरी अधिक मास महात्म्य सर्व सज्जन श्रोते ऐको चंद्र षोडशोध्याय कोडः श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। सद्गुरु गजानन महाराज की जय। आरती पंढरीश प्रभुची, कमल जपती विठ्ठलाची। ठेविले चरण विटेवरती, सावळी घनश्याम मूर्ती। गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, फुले त्यावरी वैजयंती। लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी। असे ते वदन कमल समनयन, असे ते वदन कमल समनयन। रपले भान पाहताचे, उभी ही माय अनाथांची। आरती पंढरीश प्रभुची, कमल जापती विठ्ठलाची। कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी तिलक भव्य भाला। मिठीना बिरगुलाला, दर्शना संत संग आला। जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना। नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले, चित्त हरी पायी गुंतले, चित्त हरी पायी। गणूला पाव विठाबाई। आरती पंढरीश प्रभुची, कमल जापती विठ्ठलाची। सद्गुरु गजानन महाराज की जय। गोवर्धनधराद गोवर्धनाश्वरा, गोवर्धनाधरन् वन्दे गोपालं गोपरूपिणं। गोकुलोत्सवमेशानं गोविन्दं गोपिकाप्रियं। ध्यायेन्नवघनश्यामं द्विभुजं मुरलीधरं, लसत्पीतवटं रम्यं सराधं पुरुषोत्तमम्। जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव दीन म्हणून कृष्णे उद्धार केला, निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला। दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला, व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला। निस्वार्थे परमार्थे हरिसी तू धन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव
पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला, मेधावी कन्येला तो नच आवडला. करी शिवपूजा करण्या सांगुनिया तिथला, पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला. वनवासी पंडुसुता कथिले महिमान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय देव जय देव. अधिक मासा माझी दाने जे देते, दीप निरंतर देवा पुढती लाविते. राधा कृष्णांची ही पूजा जे करीते, अथवा उपवासा मासभरी धरिते. अनारसे 33 जामाता दान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय देव जय देव. दृढधन्व्याला पोपट, दृढधन्व्याला पोपट करितो उपदेश. गत जन्मीची सांगे पुण्याई त्यास, अधिक मासी घडता स्नाने उपवास. पुनरुज्जीवन लाभे मृत पुत्रास, सुदेव विप्रासी फलप्राप्त पूर्ण. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय देव जय देव. राणी मणिग्रीवा ते उग्रदेव बोले, पुरुषोत्तम मासाचे व्रत त्या सांगितले. त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले, चित्रबाहू म्हणून या वैभव गेले. सहज असे व्रत घडले तरी होई धन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय देव जय देव. कदलियु आख्यान नारायण कथिते, दुर्गती होऊन आहे प्राप्त पुण्यंते. वानर जन्मातून स्वर्गाची प्राप्ती, मासभरी उपवासे तयास होई ते. कथा पुराणामधल्या कित्येक अन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय देव जय देव. धर्म सत्य मर्यादा नीती आचरणे, कैसे पुण्य करावे दंपती जीवने. अनेक ऋषी वचने ऐकावे श्रवणे, महात्मपोथी वाचन करणे सर्वाने. निस्वार्थे वागावे तोच धर्ममान्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय देव जय देव. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्याने पाहीन रूप तुझे. प्रेमे आरंगेन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव, त्वमेव विद्याधरणं त्वमेव, त्वमेव सर्वं वन्दे देव. कायेन वाचा अध्यात्मात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज, पुरुषोत्तम महाराज की जय. पुंडली गोरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.